जय शिवराय मित्रांनो, जय हिंद. चला आज एक इथिकल हॅकिंगचाच एक पार्ट आपण शिकणार आहे मोबाईल अँड्रॉइडचं. आता अँड्रॉइडमध्ये आपल्याला जी खुफिया सिक्रेट कोड असतात ते कसे बघायचे किंवा ते कसे हाताळायचे किंवा जी खुफिया माहिती आहे मोबाईलची ती कशी शोधायची. तर सगळ्यात आधी आपल्याला जायचं आपल्या डायल पॅडमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कोड सर्च करायचा आहे. त्याच्यानुसार आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन भेटेल. चला आपण जाऊ. इथं *#4636 असं डायल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ### त्याच्यानंतर एक पॉपअप विंडो नवीन ओपन होईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फोन इन्फॉर्मेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर बघा, फोन इन्फॉर्मेशन म्हटल्यानंतर इथं IMEI नंबर आला आहे, मोबाईलचा फोन नंबर आला आहे जो मोबाईल ऑपरेट होतो आहे त्याचा. त्याच्यानंतर इथं सगळी सिम कार्डची माहिती आली, IMSI नंबर आला आहे, करंट नेटवर्क आलं आहे, कोणते जिओचे, रोमिंग वगैरे ही सगळी माहिती आली इथं बघा. जवळपास तुम्ही बघू शकता. बऱ्याचशा लोकांना ही माहीतच नाही आणि हा एक फक्त इथिकल हॅकिंगचा एक सब पार्ट आहे. म्हणजे यातूनच बऱ्याचशा गोष्टी जर माहीत असेल तर हे केलं जाऊ शकतं. इथं खाली तुम्ही जर कुठलंही केलं तर त्याच्यानुसार हे होतं. तर आता आपण बॅक यायचं इकडनं. बॅक येण्याआधी इथं वरती 3 डॉट दिसत आहेत राईट कोपऱ्यामध्ये वरती. एक मिनटं परत ऑन करतो मी. तर ते इथं बघा, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर हे एक व्ह्यू सिम ॲड्रेस बुक ऑन होतं आहे, फिक्सेड डायलिंग नंबर होतं आहे, व्ह्यू सर्व्हिस डायलिंग नंबर्स होतं आहे, IMS सर्व्हिस स्टेटस होतं आहे, इनेबल डाटा कनेक्शन. आता इथं काही करू नका आहे तुम्ही, फक्त हे नॉलेज पर्पजसाठी. काही इथं छेडछाड करायची नाही, नाही तर पूर्ण मोबाईल काम करणंच बंद करेल. नेटवर्क वगैरे इश्यू येतील तुम्हाला. आता इथं काय युसेज अँड स्टॅटिक्सवरती क्लिक करायचे. इथं तुमचे जे काही ॲप्लिकेशन यूज करताय त्याची सगळी माहिती तुम्ही क्लिक करून सगळं बघू शकता. त्याच्यानंतर वायफाय इन्फॉर्मेशनमध्ये वायफाय APIची माहिती, इथं डिसेबल नेटवर्क, इनेबल नेटवर्क, सगळी माहिती येते इथं. त्याच्यानंतर वायफाय स्टेटस पण तुम्ही चेक करू शकता. सध्या माझं डिस्कनेक्ट आहे, कनेक्ट नाही आहे. मी इंटरनेट मोबाईलच्या सिम कार्डमधून यूज करतो आहे, त्याच्यामुळे माझं वायफाय डिस्कनेक्ट दाखवते. पण तुम्ही जर कनेक्ट असेल तर तुम्हाला इथं सगळं शो करेल. तर आता चला तुम्हाला जे सिक्रेट कोड माहीत करून घ्यायचे विवोचे किंवा तुम्हाला फक्त थंबनेलवरती चेंज करायचं आहे. हे बघा, इथं होमपेजला या, गुगल क्रोम ऑन करा. त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना गुगल सर्चमध्ये वरती विवो मोबाईल सिक्रेट कोड असं सर्च करून घ्यायचे. त्याच्यानंतर कुठलीही आपली एक वेबसाईट ऑन करा, कुठलीही. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळे कोड किंवा माहिती मिळून जाईल. तर मी इथं ही एक वेबसाईट आहे ती ऑन करतो आहे तुमच्यासमोर. ती ऑन झाल्यानंतर असं एक काही इंटरफेअर येते. इंटरपेज ऑन झालं, एक नवीन पॉपअप विंडो ऑन झाला आहे. तर बघा इथं हे सगळे कोड दिले, इम्पॉर्टंट सिक्रेट कोड. तर याप्रमाणे सगळे कोड तुम्हाला इथं अवेलेबल होऊन जातील. तुम्ही फक्त तुमचा जो मोबाईल आहे, जी कंपनी, तिचं नाव तुम्हाला इथं आधी लावायचं आहे आणि सर्च करून घ्यायचे. तर अशा प्रकारे ही सगळी माहिती होती. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सायबर कॉप्स SPN या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि इथिकल हॅकिंगचे अजून भरपूर सारे व्हिडिओ यावरती अपलोड होणार आहे. मी एक कोर्स पण ठेवलेला आहे, तो पण अपलोड होणार आहे. त्याचं रजिस्ट्रेशन लिंक पण भेटून जाईल. परंतु ते अजून टीमचं काम चालू आहे, नेक्स्ट मंथमध्ये ते चालू होईल. त्याच्यासाठी तुम्हाला 1000 पहिले जे 1000 कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी फ्री आहे. त्याच्यानंतर जे कोणी कॅन्डिडेट राहतील त्यांच्यासाठी फी परचेस करूनच ते कोर्स घ्यायला लागेल. आणि मराठीमध्ये शिकवणार मला तरी वाटत नाही कोणी तुम्हाला इथिकल हॅकिंग वगैरे किंवा मोबाईलची इन्फॉर्मेशन मराठीत सांगा. जे पण आजकाल यूट्यूबवरती कोणी काही माहिती सांगते तर ते डायरेक्टली तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगते. आणि महाराष्ट्रात अशी सिच्युएशन आहे, बऱ्याचशा लोकांना इंग्लिश जमतच नाही आहे. त्याच्यामुळं मी हा नवीन उपक्रम राबवतो आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही साथ द्यावी हीच अपेक्षा आहे. तर तुम्ही लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.